शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये कॅप्टन खराचा सहभाग होता। भावासह अनेकांना शालार्थ आयडी क्रमांक मिळवून दिलेला होता आणि शाळांना मान्यता देण्यात सुद्धा खराचा सहभाग असल्याचं पुढे आलेले आहे। तत्कालीन शिक्षण मंत्री केसरकरांच्या अडचणींमध्ये आता त्यामुळे वाढ होणार आहे। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर सध्या आरोपांच्या चर्चेमध्ये आहेत, आरोपांच्या फेऱ्यात आहेत आणि शिक्षण मंत्री असताना खरातच्या आग्रहावरून त्यानं खरात यांचा भाऊ दिलीप खरात याला शालार्थ आयडी मिळवून दिलेला होता आणि इतकंच नाही तर अनेक शाळांना मान्यता आणि वर्ग तुकड्यांना परवानगी देण्यात खरातचा सक्रिय सहभाग होता, अशी देखील माहिती आता समोर येते। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। योगेश, खरं तर शालार्थ आयडीचा जो घोटाळा होता त्यामध्ये कितीतरी कोट्यवधींचा घोटाळा असल्याचं समोर आलेलं होतं, आता त्यातही खरातचा हात असल्याचं पुढे येत आहे। खरं आहे, आपण जर बघितलं राज्यामध्ये सर्वाधिक शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्याच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यामध्ये झालेली आहे। एकूण नाशिकमध्ये आता 850 शिक्षकांवर आतापर्यंत गुन्हा दाखल झाला आहे। अजूनही 400 ते 500 शिक्षकांवर गुन्हा दाखल होऊ शकतो। शिक्षण संस्था चालकांवर गुन्हा दाखल झाला आहे आणि अशाच घोटाळ्यामध्ये खरात या भोंदूबाबांना सुद्धा हात धुवून घेतले। शिक्षण मंत्री दीपक केसरकर तत्कालीन शिक्षण मंत्री असताना त्यांनी ते त्यांचे निस्सिम भक्त होते आणि त्या ठिकाणी खरातने त्यांचा वापर करून घेत त्यांच्या भावाला सुद्धा शाळेतला शालार्थ आयडी मिळवून दिलेला आहे। खरं म्हणजे तो अनेक वर्षांपासून या शाळेमध्ये शिक्षक होता, त्याला शालार्थ आयडी मिळत नव्हता, मात्र तोही त्याला मिळवून दिला आहे आणि त्याच्या भावाला शालार्थ आयडी मिळाल्यामुळे इतर 5 शिक्षकांनी थेट शिक्षण विभागासमोरच आंदोलन केलं होतं। त्या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली होती आणि हा सगळा घोटाळा फुटू नये, समोर येऊ नये या दृष्टिकोनातून या शिक्षणाधिकाऱ्याने बाकीच्या शिक्षकांना सुद्धा शालार्थ आयडी दिल्याचं समोर येत आहे। त्यामुळे एकूणच प्रकरण दाबण्यासाठी शिक्षण मंत्र्यांनी काय काय केलं हे पण समोर यामध्ये येत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये दीपक केसरकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे। आता त्यांच्याच पक्षातले शिक्षण मंत्री असलेले दादा भुसे नाशिकचे मंत्री आहेत, नाशिकचे आमदारही आहेत आणि शिक्षण मंत्री सुद्धा आहेत। त्यामुळे त्यांनी आता या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी होत आहे। निश्चितच काय नेमकं या संदर्भात आज दिवसभरामध्ये घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। योगेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।